ओके, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत गणित साथी या चॅनल मध्ये। आज आपण चौकोन रचना बघणार आहोत। बघा, 8वं प्रकरण आहे चौकोन रचना। या ठिकाणी मला एक सांगा, चौकोनाला कोण किती? 4, बाजू किती? 4 आणि कर्ण किती? 2। 4 कोण, 4 बाजू आणि 2 कर्ण असे एकूण 10 घटक चौकोनाच्या बाबतीत असतात। ह्या 10 घटकांपैकी विशिष्ट 5 घटक जरी आपल्याला माहिती असेल तरी सुद्धा आपल्याला चौकोनाची रचना करता येते। मित्रांनो, या ठिकाणी सराव संच 8.1 मधलं पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया। याच्यात काय दिलेलं आहे तुमच्या लक्षात येईल। पुढे मापे दिली असता चौकोनाच्या रचना करणे। यामध्ये पहिला बघा, चौकोन MORE मध्ये लेंथ MO ची लांबी 5.8 सेंटीमीटर आहे। लेंथ OR म्हणजे OR ची लांबी 4.4 सेंटीमीटर आहे। कोन M कोनाचं माप लक्षात घ्या, हे कोनाचं चिन्ह आणि M हा शब्द मापासाठी वापरला जातो। M ह्या कोनाचे माप 58 अंश, O ह्या कोनाचे माप 105 अंश, R ह्या कोनाचे माप 90 अंश। अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे, लक्षात घ्या। पहिल्यांदा आपण विचार करू मित्रांनो। बघा, कोण किती दिलेत? 1, 2 आणि 3। 3 कोण आणि 2 बाजू म्हणजे एकूण 5 घटक आपल्याला या ठिकाणी माहिती आहेत। त्या 5 घटकांमध्ये 3 कोण आहेत आणि 2 बाजू आहेत। तर आता आपल्याला एक रचना करायला सांगितली। ही रचना करताना आपण थोडासा विचार करणार आहे मित्रांनो। बघा, पाया नेमका MO घ्यायचा का OR घ्यायचा, हा थोडासा प्रश्न पडतो आपल्याला। जर आता OR दिलेला असेल तर त्याच वेळेस आपण कोणते दिलेले त्याचा विचार करणार आहे। पहा, O आणि R हे 2 कोन सुद्धा आपल्याला दिलेले आहेत। म्हणजे 100% आपण OR जर पाया घेतला, त्या पायावरती हे 2 कोन आपल्याला काय करता येतील? घेता येतील। आणि म्हणून मी या ठिकाणी कच्ची आकृती तुम्हाला काढलेली दिसते। बघा, OR नावाचा पाया घेतला 4.4, त्याच्यानंतर O ह्या ठिकाणी असलेला कोन O बरोबर 105 अंशाचा कोन इथे घेतलेला आहे। आणि नंतर R या ठिकाणी 90 अंशाचा कोन घेतला मित्रांनो। त्याच्यानंतर बघा पुढे काय झालेलं आहे, M या ठिकाणी 58 अंशाचा कोन आहे। हे 3 कोन तुम्हाला माहिती झाले, 1, 2, 3 आणि ह्या 2 बाजू माहिती असेल तर तुम्हाला अशा पद्धतीची रचना या ठिकाणी करायची आहे। ही रचना आता आपण कशी करणार हे बघा, तुम्ही बारकाईने बघा। आता चला तर सुरुवातीला आपण OR नावाचा रेषाखंड काढूया। तो किती दिलेला मित्रांनो? OR तुमचा 4.4। म्हणून मी कच्ची आकृतीवरून आपण आता पक्की आकृती करणार आहे। 4.4 सेंटीमीटर लांबीचा मी रेषाखंड या ठिकाणी काढतो। बघा, पेन घेतो, काळा पेन। 4.4 सेंटीमीटर लांबीचा या ठिकाणी रेषाखंड काढतोय। ओके, चला तर याला नाव देऊया OR। O आणि R नाव दिले। याची लांबी घेतली आपण 4.4, राईट। चला आता 4.4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड OR काढल्यानंतर R या ठिकाणी 90 अंशाचा कोन आणि O या ठिकाणी 105 अंशाचा कोन घ्यायचा मित्रांनो। याला कोन मापक असं म्हणतात, राईट। मग कोन मापकाच्या साह्याने आपण बघा, आता ह्या ठिकाणी कोन मोजतो मी R या ठिकाणी। बघा, हे कोन मापक ह्या ठिकाणी ठेवलं अशा पद्धतीने। ओके, काळजीपूर्वक बघा, व्यवस्थित लक्ष द्या। आणि किती अंशाचा? 90 अंशाचा कोन आहे। या ठिकाणी 90ला खून केली, राईट। तेच उचललं। आता इकडच्या टोकाला 105 अंशाचा, दोन्हीकडनं कोन मोजून घेतो। हे इकडे 105 अंशाचे कोन आहेत। हा 105 बघा, हे 90, हे 100, 100च्या पुढं बारीक बारीक 5 रेषा, म्हणजे इथे खून केली मी अशी। 105 अंशाचा कोन मोजला, पलीकडे 90 अंशाचा कोन मोजला आणि हे वाढून देऊ मित्रांनो। आता या ठिकाणी असा किरण काढतो मग मी एक। ओके, या ठिकाणी किरण काढला। तसंच इथे सुद्धा एक किरण घेणार, राईट। हा काटकोन आहे 90 अंशाचा, राईट। आणि ह्या ठिकाणचा असलेला कोन तुमचा किती? 105 अंशाचा, राईट। चला आता
त्याच्यानंतर तुम्हाला हे अंतर दिलं मित्रांनो, किती अंतर आहे तुमचं? 5.8 अंतर आहे. मग आपण आता 5.8 अंतर कशात घेणार? आता ते अंतर घेण्यासाठी आपण कंपासचा उपयोग करणार आहोत. या ठिकाणी कंपास आहे. या कंपास मध्ये मी आता पेन टाकतो. अशा पद्धतीने. ओके. आता हे अंतर किती घेणार? 5.8 अंतर आहे. याच्यापेक्षा निश्चितच मोठं असणार आहे ते. याचं 5.8चं अंतर मी या ठिकाणी घेतलं. चला आता याच्यात अंतर घेतल्यानंतर मित्रांनो हे ओ ह्या बिंदूवर हे टोक ठेवलं, दुसरं टोक इथे मी असं कट केलं. ओके, कंप्लीट या ठिकाणी आला बघा. हे तुमचं अंतर किती झालं आता? 5.8. लक्षात घ्या, हे अंतर आहे तुमचं 5.8. याला खून करू आपण. 5.8चं अंतर झालं. राईट. त्याच्यानंतर हा जो बिंदू मिळाला मित्रांनो इथे, हे पूर्ण अंतर, या ठिकाणी तुम्हाला किती अंशाचा कोन मोजायला सांगितला? 58 अंशाचा. चला तर मग मी आता कोन मापक ठेवतो तिथे. हे कोन मापक पहा. मग आता मी कोन मापक अशा पद्धतीने ठेवता. ह्या बिंदूवरती हा 90चा आला पाहिजे ना, शून्याची रेषा बरोबर याच्यावरती आली पाहिजे. रेषेवरती अशा पद्धतीने पहा. किती अंशाचा कोन होता तो? 58 अंशाचा कोन. मग बघा हे 50, 50 आणि पुढच्या 8 रेषा म्हणजे साधारण या ठिकाणी येईल तो 58 अंशाचा कोन. ओके मित्रांनो, चला मग आता हा 58 अंशाचा कोन मेजर केल्यानंतर तुम्ही फक्त आता याला जोडा फक्त बस अशा पद्धतीने. आणि ही रेषा सरळ वाढवायची. हा रेषाखंड सरळ वाढवायचा आणि एकमेकाला ते ह्या ठिकाणी छेदतात. कुठे छेदतात? ह्या बिंदूजवळ. आणि ह्या बिंदूला काय नाव द्यायचं तुम्हाला? ई बिंदू. आणि इथे जो असला, जो खून मोजला होता आपण ह्या ठिकाणी, याला एम बिंदू म्हणा. ही खून दिसली पाहिजे, कट केल्याची खून. लक्षात घ्या. अशा पद्धतीने जी रचना केली, ह्या रचनेलाच काय म्हणतात मित्रांनो? चौकोन रचना. पहा 1, 2 आणि हा 3 कोन आणि 2 बाजू दिल्यानंतर आपण रचना करू शकतो चांगल्या पद्धतीने. याची गरज नाही. आता तुम्ही याला पाहिजे तर पुसू शकता अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने आपण छानपैकी रचना केली. व्यवस्थित जशी मी कृती केली त्या पद्धतीने कृती करण्याचा प्रयत्न करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला मित्रांनो, त्याच प्रश्नातला दुसरा आकडा. चौकोन DEFG असा काढा की लेंथ DE बरोबर 4.5 सेंटीमीटर, लेंथ EF बरोबर 6.5 सेंटीमीटर आणि लेंथ DG बरोबर 5.5 सेंटीमीटर, लेंथ DF बरोबर 7.2 सेंटीमीटर आणि लेंथ EG बरोबर 7.8 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला लांबी या ठिकाणी दिलेली मित्रांनो. बघा सुरुवातीला आपण विचार करू. एक कच्ची आकृती मी या ठिकाणी काढलेली आहे. कच्ची आकृती तुम्हाला दिसेल. त्रिकोणाला DEFG नाव दिलं. DEF आणि G अशा पद्धतीने नावं दिल्यानंतर त्याच्यात आपण माप ठेवण्याचा प्रयत्न केला. बघा DE ची लांबी, D पासून E पर्यंतची लांबी 4.5 आहे. त्याच्यानंतर EF बरोबर 6.5 आहे. पहा E पासून EF पर्यंत 6.5. नंतर लेंथ DG कुठे आहे मित्रांनो? वरती बघा. DG तुमचा 5.5 आहे. नंतर DF शोधा बरं. DF यस, DF बरोबर तुमचा 7.2 आहे बघा. त्याच्यानंतर लास्ट मध्ये EG बरोबर 7.8. E पासून G पर्यंत 7.8. अशा पद्धतीने तुम्हाला माप दिली आणि हे माप आपण ह्या आकृतीत ठेवण्याचा प्रयत्न केला. ही कच्ची आकृती आहे. याच्यावरून आपल्याला पक्की आकृती करायची आहे. तर पहा काय दिलेलं आहे आकृतीत तुमच्या लक्षात येईल. ही एक बाजू, 2 बाजू दुसरी आणि ही 3 म्हणजे 3 बाजू दिल्यात. हा एक कर्ण दिला असा आणि दुसरा असा एक कर्ण दिला. म्हणजे 2 कर्ण आणि 3 बाजू असे 5 घटक आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले. या घटकांच्या साह्यानं आपण ह्या ठिकाणी आता रचना करणार आहोत. सुरुवातीला EF काढूया मित्रांनो. तो किती घ्यायचा आपल्याला? 6.5 सेंटीमीटर लांबीचा EF आपल्याला या ठिकाणी घ्यायचा. चला तर मग EF मी या ठिकाणी घेतोय. EF बरोबर ओके.
6.5 सेंटीमीटर लांबीचा ईएफ दिसतोय तुम्हाला अगदी स्पष्ट. अशा पद्धतीने यांना नाव देऊ शकता तुम्ही, ई आणि एफ. ओके. त्याच्यानंतर हा जो 6.5 आहे, आता नंतर आपण ईएफ जर घेतला तर तुम्हाला आता ही बाजू, हा बिंदू मिळवायचा आपल्याला. हा बिंदू मिळवण्यासाठी मित्रांनो हे अंतर घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर हा कर्णाची लांबी आणि एक बाजू, हे अंतर जर घेतलं तर तुम्हाला डी नावाचा बिंदू मिळतो, शिरोबिंदू मिळतो. जशी त्रिकोणाची रचना करतो आपण त्या पद्धतीने. चला तर मग आपण या ठिकाणी 4.5 सेंटीमीटरचं अंतर घेऊ डीई आणि या ठिकाणी चॉक मारण्याचा प्रयत्न करूया. हे कंपास आहे. कंपास मध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घेतो मी. आता एक टोक 0 ठेवायचं आणि दुसरं टोक 4.5 वरती. अशा पद्धतीने माप घ्यायचं बघा पट्टीवरती. 4.5 माप घेतलं, इथे हे टोक ठेवणार आणि अशा पद्धतीने चॉक मारणार. राईट. हे अंतर घेतो 4.5. आता किती घेणार हे तिरपं अंतर बघा. कर्ण तो 7.2चा. मग आता 7.2चं अंतर घेणार कर्णात. 7.2चं अंतर घेतो. चला, 7.2 अंतर हे इकडून असं घ्यायचं तिरपं. म्हणून ह्या ठिकाणी हे टोक ठेवलं मी इथे आणि याला फक्त असा क्रॉस घेतला. राईट. आता हा क्रॉस इथे जोडणार आणि हा इथे जोडणार. दोन कंस एकमेकांना जिथं छेदले तो छेदनबिंदू या ठिकाणी घेऊ. ह्या टोकाला जोडू आणि दुसऱ्या ह्या टोकाला जोडूया. चला तर कसं होईल मग पुढे. आता पहा मी या ठिकाणी याला असं जोडतो. राईट. दुसरं इकडनं जोडूया. या पद्धतीने. ओके. अशा पद्धतीने. आणि हा जो बिंदू मिळाला मित्रांनो, त्या बिंदूला काय नाव दिलेलं आपण, डी नाव दिलेलं आहे. ओके. हे अंतर किती होतं तुमचं 4.5. आणि आता हे जे अंतर घेतलं दुसरा कर्ण, तो किती घेतला तुमचा 7.2. ओके. हा एक त्रिकोण रचना झाली. चला आता त्रिकोणाचे 3 बिंदू मिळाले, शिरोबिंदू मिळाले. एक चौथा बिंदू जर मिळवला तर आपल्याला चौकोन तयार होईल. ओके. मग चौकोन तयार करण्यासाठी अजून एक बिंदू मिळवायचा आपल्याला. तो इथे असेल. तो मिळवण्यासाठी आपल्याला कसं जावं लागेल मित्रांनो बघा. ही कर्णाची लांबी इकडनं, म्हणजे इथून अशी कर्णाची लांबी तिरकी, ती तुमची 7.8 आहे. हे मी 7.8 अंतर घेतलं. पहा याच्यात 7.8 अंतर घेऊन मी याला अशी खून केली. राईट. हे अंतर घेऊन 7. आणि नंतर इकडनं जाणार आपण. आता हे अंतर किती आहे तुमचं 5.5. ती पट्टीच्या साह्यानं 5.5 अंतर घेतो इथे. ओके. हे 5.5चं अंतर घेतलं. हे टोक इथे ठेवा. दुसऱ्या टोकाने याला खून करा अशी. ओके. ही फुली दिसते तुम्हाला. ही फुली आता फक्त आपण काय करणार आहे, जोडणार आहोत. चला तर मग आता ही फुली जोडूया. पहा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हा कर्ण जोडूया. मोठी पट्टी घेतो. हे तुमचं किती अंतर होतं 5.5चं. त्याच्यानंतर हे अंतर काढू आपण. हे जोडूया. हा कर्ण. ओके मित्रांनो पहा कर्ण मिळाला. हा किती घेतला होता आपण 7.8 घेत होता. आणि आता राहिला फक्त हा जो बिंदू मिळाला तुम्हाला, हा बिंदू तुमचा कोणता आहे, जी बिंदू. कोणता आहे, जी बिंदू. बस आता ही बाजू फक्त जोडून द्या. इकडची बाजू अशा पद्धतीने काढू शकतो आपण. आता अशा पद्धतीने पहा किती सुंदर रचना झाली. 3 बाजू दिल्यात आणि 2 कर्ण दिलीत.
तर अशा पद्धतीने अगदी सुंदर अशी रचना आपण या ठिकाणी केली. व्यवस्थित रचना काढायची, समजून घेतलेलं आहे तुम्ही व्यवस्थित. ओके. ओके, चला मित्रांनो, प्रश्न पहिल्यातला तिसरा आकडा आहे या ठिकाणी. चौकोन एबीसीडी मध्ये लेंथ एबी बरोबर 6.4 सेंटीमीटर, लेंथ बीसी बरोबर 4.8 सेंटीमीटर. ए कोणाचं माप 70 अंश आहे, बी कोणाचं माप 50 अंश आहे आणि सी कोणाचं माप 140 अंश आहे. अशा पद्धतीने चौकोन एबीसीडी काढायला सांगितला. तर सुरुवातीला काय केलं मित्रांनो, मी बघा बीसी आहे ना, बीसी 4.8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला. बी या ठिकाणी 50 अंशाचा कोन दिलेला आहे म्हणून तो मोजला आणि सी या ठिकाणी 140 अंशाचे कोन मेजर केले. त्याच्यानंतर हे अंतर घेतलं 6.4 सेंटीमीटर लांबीचं, तिथे ए बिंदू मिळवला. ओके. आणि ए बिंदू आणि डी अशा पद्धतीने काढला आणि सीडी आपण जोडायचा प्रयत्न केला. ही कच्ची आकृती. ह्या कच्च्या आकृतीवरून आता आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. मग ह्या आकृतीचा आधार घेऊन आपण इथे आकृती काढणार आहोत, रचना करणार आहोत. लक्षात घ्या, तुम्हाला 3 कोन दिलेत आणि 2 बाजूंची लांबी दिली. 2 बाजूंची लांबी आणि 3 कोन दिल्यानंतर आपल्याला रचना करायची आहे. लक्षात घ्या, म्हणजे एकूण 5 घटक तुम्हाला या ठिकाणी दिले. मित्रांनो, सुरुवातीला तुमचा हा बीसी नावाचा रेषाखंड 4.8 आहे, तो काढून घेऊया. बीसी रेषाखंड काढतोय. ओके. हा बीसी, राईट, हा तुमचा 4.8 आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण सी आणि बी ह्या ठिकाणी 2 कोन मेजर करणार आहेत. पहा, या ठिकाणी तुम्हाला 140 अंशाचा कोन काढायचा, म्हणून मी या पद्धतीने पहा इथे असं हे ठेवलं. दिसतंय तुम्हाला स्पष्टपणे. पहा आता 140 अंशाचा कोन म्हणजे तुमचा इथे येईल मित्रांनो. पहा असा इथे 140 अंशाचा कोन आला आणि तो कोन मग आपण या ठिकाणी काढूया अशा पद्धतीने. हा जो कोन आहे तुमचा 140 अंश, राईट. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुमचा किती अंशाचा कोन घ्यायचा, 50 अंशाचा कोन सांगितला. चला तर 50 अंशाचा कोन मेजर करू. 50 अंशाचा कोन तुमचा इथे आहे आणि म्हणून 50 अंशाचा कोन मेजर करून झाल्यानंतर आपण हा रेषाखंड, हा जो किरण आहे, किरण अशा पद्धतीने वाढवूया. भरपूर वाढवा त्याला. ओके, राईट. इथे किती अंशाचा कोन झाला तुमचा, 50 अंशाचा. मग या ठिकाणी मी 50 अंशाचा कोन घेतो. चला, आता ए बिंदू इथे आहे, म्हणजे एबीचं जे अंतर आहे ते तुमचं 6.4, म्हणजे हे जे अंतर असेल तुम्हाला 6.4 अंतर घ्यायचं मित्रांनो. 6.4 अंतर घेण्यासाठी याच्यामध्ये शून्यावर एक टोक ठेवा, पेन्सिलचं एक टोक आणि 6.4चं अंतर घेऊया. 6.4चं अंतर मी अशा पद्धतीने घेतो. ओके, दिसतंय तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने 6.4चं अंतर घेतलं आपण. हे पुसतो मी. चला तर हे 6.4 अंतर आहे. आता इथे तुमचा हा ए बिंदू आहे. ए बिंदू. आता ए बिंदू जवळ किती अंशाचा कोन मोजायचा मित्रांनो, 70 अंशाचा कोन. बघा मग आता हे कोन मापक मी अशा पद्धतीने ठेवतो. कोन मापक अशा 70 अंशाचा कोन मेजर करूया. चला तर 70 अंशाचा बघा, इथून या ठिकाणी तुमचा 70 अंशाचा कोन दिसतोय तुम्हाला. ओके, कुठे आहे, या ठिकाणी. हे काढून घेतो आता. 70 अंशाचा कोन पहा असा आहे. अशा पद्धतीने 70 अंशाचा कोन मेजर केला आणि ही लाईन पुढं, ही रेषाखंड असा वाढवा. ओके, आणि इथं तो छेदतो आणि इथून पुढे याला कट करू शकता तुम्ही. आता पाहिजे असेल त्याला थोडंसं ठेवू शकता असं.
त्याच्यानंतर ही रेषा तिथे वाढून घ्या, किरणच काढतो आपण, याला बाण दाखवा. मग हा जो बिंदू मिळाला, ह्या बिंदूला तुम्ही काय म्हणणार आहात? डी बिंदू म्हणणार आहात. हे तुमचं 70 अंशाचा कोन या ठिकाणी आपण घेतला मित्रांनो. नंतर हे 6.4 सेंटीमीटर लांबी, ही 4.8 सेंटीमीटर लांबी, हा 50 अंशाचा कोन, हा 70 अंशाचा. अशा पद्धतीने ही जी रचना केली आपण, ही रचना पुन्हा बाण मोठा दाखवण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण काढू शकतो. अशी सुंदर रचना आहे, तुम्ही अगदी सहजपणे काढू शकता. चला, ओके मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. त्याच प्रश्नातला चौथा आकडा आहे. चौकोन LMNO असा काढा की LM LO दोन्हींची लांबी समान 36 सेंटीमीटर सांगितली. बघा, LM आणि LO हे 6 सेंटीमीटर लांबीचे दोन रेषाखंड आपण दोन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ON आणि MN सारखेच, ON आणि MN हे पण सारखे 4.5 सेंटीमीटर लांबीचे आहेत. आणि OM हा जो कर्ण दिलेला आहे तो 7.5 सेंटीमीटर लांबीचा आहे. पहा, या ठिकाणी L, M, N आणि O अशा पद्धतीचा हा चौकोन आहे. या चौकोनात चारही बाजू दिसतात, 1, 2, 3, 4, 4 बाजू आणि एक कर्ण, 4 आणि 1 5 असे विशिष्ट घटक आपल्याला या ठिकाणी दिलेत. या घटकाच्या साहाय्याने याची रचना आपल्याला करायची मित्रांनो. सुरुवातीला MN नावाचा रेषाखंड काढूया, तो 4.5 सेंटीमीटर लांबीचा आहे. चला तर 4.5 सेंटीमीटर लांबीचा MN रेषाखंड आपण या ठिकाणी काढला. त्याला नाव द्या M आणि N, राईट. त्याच्यानंतर तेवढंच अंतर घ्यायचं इकडं 4.5 च, राईट. 4.5 चं अंतर कशात घेणार? आता याच्यात घेणार. हा पहा बघ मी कसं करतो. 4.5 हेच अंतर, हे जे अंतर आहे 4.5, तेवढंच अंतर या ठिकाणी घेणार इथे. आणि ते हे जे अंतर आहे तेच हे अंतर आहे, म्हणजे इथून इकडे अंतर आहे, त्याला आपण असा चॉक मारू शकतो मित्रांनो. बघा, 4.5, राईट. त्याच्यानंतर आता तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा मोठा चॉक घ्या इकडे, अशा पद्धतीने. आता हे जे अंतर घेणार आहे, हे अंतर तुमचं किती आहे? 7.5. हे अंतर तुमचं 7.5 चं अंतर घेणार आपण या ठिकाणी. ओके, 7.5 चं अंतर घेतलं आणि हा असा कर्ण काढला, राईट. आता हे पुसून टाकतो. ही जी फुली आहे, ही फुली इथून इथं अशी जोडायची आणि इकडे जोडायची. चला तर आपण याला जोडूया. मोठी पट्टी घेतो. अशा पद्धतीने. ओके, अगदी तेच पुन्हा इकडे खाली जोडा. 4.5 हे जे तुमचं 4.5 चं अंतर होतं, हेच अंतर इथे सुद्धा आहे 4.5. ओके, आणि हा कर्ण जो घेतला तुमचा 7.5 चा. ओके, पहा, राईट. त्याच्यानंतर काय झालं? आता तुम्हाला हा जो बिंदू मिळाला मित्रांनो, ह्या बिंदूला O नाव दिलं. चला, आता O आणि M पासून इथं ह्या बाजूला पहा, O आणि M पासून ह्या बाजूला हे पण 6 अंतर आहे आणि हे खाली सुद्धा 6 अंतर आहे. मग आपण 6 सेंटीमीटरचं अंतर या ठिकाणी घेणार. आता याच्या किती अंतर घेणार? 6 सेंटीमीटरचं अंतर घेऊन आपण बिंदू मिळवणार. L नावाचा बिंदू मिळवायचा आहे तुम्हाला. मग 6 सेंटीमीटरचं अंतर घेऊन L नावाचा बिंदू मिळवण्यासाठी हे टोक मी इथे ठेवलं मित्रांनो. याला असा चाप घेतला बघा, राईट. तीच कृती ह्या बाजूला यायची. हे बघा, इथे आता हे असं ठेवतो अशा पद्धतीने. इकडनं जेवढं अंतर तेच अंतर ह्या बाजूने आलं आणि बस. आता याला जोडूया मित्रांनो. बिलकुल अगदी हे पहा इकडं,
हे जे अंतर होतं तुमचं 6 सेंटीमीटरचं, इथे तुमचं 6 सेंटीमीटरचं अंतर आहे. त्याच वेळेस हे सुद्धा तुमचं 6 सेंटीमीटरचं अंतर आहे. आणि इथे जो बिंदू मिळाला त्या बिंदूला आपण काय नाव देणार? यल नाव देणार. पहा चारही बिंदू बरोबर दिलेत. हे 6, हे 6, इथे 6 सेंटीमीटर झालं. तुमचा हा एक कर्ण दिलेला आहे. MO कर्ण तुमचा 7.5 आहे. त्याच्यानंतर MN आणि NO किंवा ON ह्या दोन्ही बाजू सुद्धा 4.5 सेंटीमीटर लांबीच्या आहेत. अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी रचना आहे. या ठिकाणी 4 बाजू आणि एक कर्ण दिल्यानंतर सुद्धा आपण छान पद्धतीने रचना केली. अशा पद्धतीने हा सराव संच या ठिकाणी समाप्त झाला. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उर्वरित भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.